मित्रांनो आता बघू शकता तुम्ही पिकअप आणि आपल्या इथे ट्रॅक्टर. तर बघूया आपण आता पिकअपचे काय भाव गेले आणि ट्रॅक्टरचे काय भाव गेले. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1000 रुपये. कोणतं बियाणं होतं आपलं? पंचगंगा. ठीक आहे, धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? निवृत्ती भास्कर, गाव कानमंडाळे. काय भाव गेलेला आहे? 300 रुपये. 300 रुपये. ओके, बियाणं कोणतं होतं? 200 रुपये. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद दादा. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण त्यांनाच विचारू काय बाजार भाव गेला आहे. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला आहे? 1301 रुपया. ओके, कोणतं बियाणं होतं दादा? बियाणं नाही सांगताय. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा, नमस्कार. काय नाव तुमचं? राहुल भिकाजी. गाव नारायणगाव. काय भाव गेलाय? 1000 रुपये. 1000 रुपये. कोणतं बियाणं होतं आपलं? एलोरच आहे ना. एलोराचं. चला, धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? अच्छा, कोणतं बियाणं होतं आपलं? ओके, धन्यवाद दादा. बघू शकता तुम्ही. आता इथं आपल्याला साईज पण बघायला भेटते. आपण त्यांनाच विचारू काय भाव गेला. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? पंडित रघुनाथ. गाव वडाळी. काय भाव गेला? 1000 ना बियाणं. आणि काय बियाणं कोणतं होतं आपलं? घरगुती. घरगुती बियाणं होतं का? बरं, बरं. आहे का, समाधानी आहे तुम्ही? नाही ना. नाही का? आता काय करावं? ते तर आहे बा. आता बाजारभावानुसारच तुम्हाला द्यावं लागेल. कमीच आहे ना. तेच ना, तेच ना, तेच. धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. कांद्याची साईज बघा. आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा, काय भाव गेला? कोणतं बियाणं होतं? कोणतं? प्रशांतचं बियाणं होतं. काय समाधानी आहे का नाही तुम्ही या बाजारभाव? नाही ना, ते तर आहेत. एवढे कष्ट करायचे आणि त्याला बाजारभाव नाही भेटला, काय करणार? बरं 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 बरं. तेच ना, तेच ना, काय करणार आता तेच. धन्यवाद दादा. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. विचारू आपण त्यांना. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला? बघू शकता मित्रांनो 701 नि गेलेला आहे यांचा. 701 आहे का नाही? समाधानी आहे का नाही तुम्ही? काय करणार बा. चला, ठीक आहे. काय म्हणता दादा? 700 मध्ये गेलेला आहे आता त्यांचा. आपला 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 काय भाव गेला? 1090. 1090. समाधानी आहे का नाही तुम्ही? नाही ना. कोणतं बियाणं होतं आपलं? घरगुतीचे ना. बरं, चालेल, धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण दादालाच विचारू काय भाव गेला. काय भाव गेला दादा? 1150. 1150. काय मग तुम्ही समाधानी आहे का नाही दादा? नाही ना. तेच ना, तेच 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 तेच. कोणतं बियाणं होतं दादा? घरगुतीचे. धन्यवाद. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. बघू शकता कांद्याची साईज वगैरे. नमस्कार दादा, कोणत्या गावून आले? चांदवडवरून. काय भाव गेला? कोणतं बियाणं होतं? प्रसादचं बियाणं होतं का? बरं आहे, चला. काय आता बाजारभाव पुढं आपल्याला काही बोलता येत नाही. गेला ते मान्यच करावं लागणार. धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. कांदा बघून घ्या. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला? 1099. ओके, कोणतं बियाणं होतं आपलं? गजाननचं. बरं आहे, चला. गजाननचं बियाणं काय कसं वाटतं तुम्हाला वापरलं यावर्षी? नाही का? नंतरून कलर गेला बा. बरं, धन्यवाद. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. बघू शकता. नमस्कार दादा, काय भाव गेला? 1280. कोणतं बियाणं होतं आपलं? येलोरा. कसं आहे येलोरा बियाणं? कसं आहे? चांगलं आहे का? म्हणजे लोकांनी वापरलं पाहिजे का नाही? वापरलं पाहिजे का? समाधानी आहे का तुम्ही या बाजारभाव? बरं आहे, धन्यवाद. इकडेही बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा, काय बाजारभाव गेला? 1080. कोणतं बियाणं होतं आपलं? अच्छा, कसं आहे आंबर बियाणं? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित आहे ना? म्हणजे वापरलं पाहिजे का नाही लोकांनी? वापरलं पाहिजे ना. धन्यवाद. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला? कोणतं बियाणं होतं आपलं? प्रसादचं बियाणं कसं आहे? लोकांनी वापरलं पाहिजे का नाही? चांगलं वाटलं तुम्हाला? धन्यवाद.
इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, आपण विचारूया त्यांना. नमस्कार दादा, नमस्कार. काय नाव तुमचं? प्रशांत शेख. काय भाव गेलाय? 1151. बियाणं कोणतं होतं? बियाणं घरगुती. घरगुती आहे का? कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे जे बियाणं तुम्ही वापरलेलं होतं? बियाणं घरगुती चांगलं आहे आमचं. आता चांगलं आहे. काही कांदा साठ नाही ना? पलटी मारेल नाही काही. बरं आहे, चला. यावर्षी काय कसा गेला आपला सीझन? काही नाही, बरोबरीतच झालं यावर्षी. हा का? हां. का अजून काही आहे का नाही अजून नाही, पुढे? संपले आता. संपले का? बरं, धन्यवाद हा. हां. ते बघा मित्रांनो, आपल्याला आता लाल कांदा बघायला भेटतो इकडे. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काय नाव दादा तुमचं? अच्छा, गाव काय भाव गेलाय? 2400, 2400. कोणतं बियाणं होतं दादा आपलं? येलोरा. बरं आहे, धन्यवाद हा. आपण इकडं पिकअपचा बघूया, पिकअपचा काय बाजारभाव गेलेला आहे ते इकडे बघा. आता मित्रांनो तुम्ही, नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1161. बियाणं कोणतं होतं आपलं? अनुराधा. कसं आहे अनुराधा बियाणं, म्हणजे वापरलं पाहिजे का नाही लोक? व्यवस्थित आहे ना? तिसऱ्या वर्षापासून, म्हणजे 3 वर्ष सलग तुम्ही हेच वापरत आले? 4थं वर्ष. धन्यवाद हा. इकडे बघा मित्रांनो, नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1000. अच्छा अच्छा, कोणतं बियाणं होतं दादा आपलं? बियाणं घरगुती. ओके, धन्यवाद. बघा मित्रांनो, आता तुम्ही इकडेही बघू शकता. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1380. ओके, बियाणं कोणतं होतं आपलं? प्रसाद. बरं, धन्यवाद हा. इकडेही बघा मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा. अच्छा, तुमचं नाही, काय नाव तुमचं दादा? गाव काय भाव गेलाय? 1300 रुपये. कोणतं बियाणं होतं आपलं? अच्छा, समाधानी आहे का नाही या भावात? नाही ना? तेच नाही, यावर्षी अवघड आहे. टमाट्याले अवघड झालेले लोकांना, कांद्यामध्ये ते चालू आहे. मध्ये झालेलं होतं भाऊ थोडंसं व्यवस्थित. मग आता पण बरं, मार्केट आहे का, म्हणजे स्थिर चालूच आहे आता, काय करणार. चला, धन्यवाद हा. इकडेही बघा मित्रांनो तुम्ही, पिकअपचा भाव चालू आहे आता आपला. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काय भाव गेलाय? 600 रुपये. तुम्हाला किती अपेक्षा किती होती अंदाज? पण आता अपेक्षा भंग झाला ना आता. ते तर आहे भाऊ. 600 रुपयात काय येते? बरोबर. 4 रुपये किलो काहीच नाही ना. तेच नाही. कोणतं बियाणं होतं आपलं? राईचं बियाणे. राईचं. बरं, चला पुढं तरी काहीतरी हो आता व्यवस्थित. पाहिजे पण आता काय संपलं ना, आता काय व्हायला. ते तर आहे भाऊ, आता पूर्ण संपत आलं. टमाट्यातही ते चालू आहे. संपले आणि बाजार भाव आले होते, आता 2-3 दिवसापासून तिकडे डाऊन झालेले. अवघड आहे. चला, धन्यवाद हा दादा. तर खाद बघायला भेटली मित्रांनो, पण त्यांनाच विचार काय भाव गेली. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 200 रुपये. कोणतं बियाणं होतं आपलं? अच्छा, काय आता खादे म्हणल्यावर काही विचारायचं नाही. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काय भाव गेलाय? 750. कोणतं बियाणं होतं आपलं? घरगुती बियाणं आहे. चला, धन्यवाद. इकडेही खाद बघायला भेटली मित्रांनो आपण. काय भाव गेली दादा? 198 रुपये. तुम्ही पिंपळगावचेच का? अच्छा, गोडाऊनचं आहे का? बरं, चला. हां, ते तर आहेच. धन्यवाद हा दादा. इकडे बघून घ्या मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1000. कोणतं बियाणं होतं आपलं? घरगुतीचे का? चला, धन्यवाद हा. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही. इकडे बघा. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेलाय? 1124. बियाणं कोणतं होतं? घरगुती आहे का? बरं आहे, चला, धन्यवाद हा दादा. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव? गाव काय भाव गेलाय? 1130. कोणतं बियाणं होतं आपलं? घरगुती होतं का? धन्यवाद हा. इकडे क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण त्यांना विचारूया. नमस्कार दादा, आपलं आहे का? काय भाव गेला? 1485. कोणतं बियाणं होतं आपलं? अच्छा, म्हणजे घरगुतीच बा. चला, धन्यवाद. इकडे बघा मित्रांनो तुम्ही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला आहे? 830. काय आपलं बियाणं कोणतं होतं? नाही सांगता, म्हणजे घरगुती बियाणं. धन्यवाद. इकडे बघा मित्रांनो तुम्ही, आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा,
तासकर अच्छा अच्छा. गाव? तास दिंडोरी अच्छा. काय भाव गेलाय? 1225 1225. कोणतं बियाणं होतं आपलं? येलोरा येल्लोरा. चला बरं आहे. समाधानी आहे का नाही तुम्ही? नाही पण आता काय बरं, आज 1700 झालं, थोडं हात काय दिला. बरं 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 बरं. आणि माझ्या एवढं नशिबात आहे. ते तर आहे बा, ते तर आहे. चला, धन्यवाद हा दादा. धन्यवाद. इकडे बघू शकता मित्रांनो, आता तुम्ही आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? भाऊसाहेब आव्हाड गाव? हिंगणवेढा काय भाव गेला आपला? 1300 बियाणं कोणतं होतं? घरगुती होतं का? ओके, धन्यवाद हा दादा. इकडे बघा मित्रांनो, तुम्ही आपण त्यांनाच विचारू काय भाव गेलाय काय नाही. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? खेरवाडी काय भाव गेलाय? 1100 आणि बियाणं कोणतं होतं? येलोरा येलोरा. ठीक आहे, धन्यवाद हा.